निंबाळकर, विकासक श्रीपती डेव्हलपर राजेंद्र चतुर्वेदी, अध्यक्षा जुनी चिखलवाडी रहिवासी संघ सुरेखा ताई परब माई, चिंतामण दळवी, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि या जुन्या चिखलवाडीमध्ये राहणारी सर्व लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, सगळे आहेत. सगळ्यांचं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे कुठलाही प्रकल्प भूमिपूजन झाल्यानंतर मी नेहमी सांगत असतो की हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाव्या वाटपाला मला बोलवा. आणि चाव्या वाटपाचा जो आनंद आहे खऱ्या अर्थाने मला मिळत असतो, खरं म्हणजे तो आज आनंद या जुन्या चिखलवाडीमध्ये आल्यानंतर मला मिळालेला आहे. खरं म्हणजे आपल्याला घर मिळतंय आणि घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर हे प्रत्येकाला वाटत असतं. पूर्वी इथं चाळी होत्या आणि सेसच्या चाळी होत्या, एक इमारत पण होती. आणि किती फुटाची घरं होती पूर्वी? 100 फुटाची घरं का 120? पडवी धरून 120. पण आता बघितलं इकडे आतमध्ये जाऊन तर 585 स्क्वेअर फुटाचं घर आहे. मी मुद्दाम बघायला गेलो. मी बोलो बाकी जिम बिम मला काय दाखवू नका, घर दाखवा. आणि तो फ्लॅट बघितल्यानंतर एक खऱ्या अर्थाने आनंद झाला. चांगलं काम, क्वालिटी काम आहे. आणि चतुर्वेदींच्या सोबत पराक्षा आपले आमदार आले आणि त्यांनी किती वर्षात काम केलं? 2 वर्षामध्ये काम पूर्ण झालं. आणि पराक्षा नेहमी मी त्यांना नेहमी सांगत असतो आणि तेही करत असतात की थोडा नफा कमी कमवला तरी चालेल, पण थोडं मोठं घर द्या आणि चांगलं द्या, चांगल्या दर्जाचं द्या. इथला पैसा, इथली कसर दुसरीकडे भरून काढा. आणि खरं म्हणजे असं केल्यामुळे पराक्षाला काही कमी पडणार नाही आणि चतुर्वेदीलाही काही कमी पडणार नाही. मी मुख्यमंत्री असताना मला आठवत आहे की आम्ही क्लस्टरचा निर्णय घेतला, क्लस्टर डेव्हलपमेंटचा. आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे या ठिकाणी यांना इन्सेंटिव्ह मिळाला. आणि इन्सेंटिव्ह मिळाल्यामुळे आम्ही निर्णय घेताना त्यांना सांगितलं, हा इन्सेंटिव्ह आहे, तुम्ही स्वतः विकायचं नाही, याच्यातला आमच्या रहिवाशांना वाटायचं आहे. आणि त्यामुळेच 2 BHK, एक तर फ्लॅट मी बघितलं 3 BHK आहे, पण मला वाटतं 2 BHK अतिशय स्पेशियस चांगला आहे आणि मोकळी जागा आहे त्यामध्ये. आणि यामध्ये हॉल आहे, एक इंडोर गेम आहे, स्टेडियम इंडोर गेम आहेत, लायब्ररी, अभ्यासिका आहे, बँक्वेट हॉल आहे, जिम्नॅशियम आहे आणि सगळं व्यवस्थित या ठिकाणी दिलं. आणि मी मुद्दाम सगळं बघत होतो कामाची क्वालिटी. मोठं घर दिलंय पण क्वालिटी पण चांगली दिलेली आहे. आणि त्यामुळे पराक्षा आणि चतुर्वेदींचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या इमारतीचे आर्किटेक्ट कोण होते? मिलिंद सगनानी. चांगलं तुम्ही बसवलेलं आहे त्याच्यामध्ये. किचन, टॉयलेट, बाथरूम, हॉल, बेडरूम. खरं म्हणजे हे स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचं. मला आठवतं आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब आपले सांगायचे, या मुंबईतल्या 40 लाख लोकांना घरं द्या. तेव्हा वाटलं हे 40 लाख घरं कसे मोफत देणार. परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं. आणि मग क्लस्टरचा निर्णय आम्ही घेतला. आणि या क्लस्टरमुळे असे हे जे काही तुम्हाला मोठ्या जागा मिळत आहेत ते क्लस्टरच्या निर्णयामुळे मिळत आहेत. याचा मला मनापासून अभिमान आहे, आनंदही आहे. कारण शेवटी आम्ही घेतलेला निर्णय जो आहे हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, ही भूमिका सातत्याने आम्ही घेतली. आणि म्हणून अशा प्रकारचे क्लस्टर जे आहेत
सेसचं क्लस्टर झालंय, आपल्या नॉन सेस ज्या आहेत त्याचंही क्लस्टर होणार. बीडीडी चाळीचं देखील आपण बांधकाम केलं. आता रमाबाई आंबेडकर नगर आहे घाटकोपरचं, तिथं 17,000चं आहे ना, 17,600 घरांचं क्लस्टर होत आहे, काम सुरू झालंय. तिथे SRA आणि MMRDA मिळून काम करते आहे. खरं म्हणजे हे आपल्याला मुंबईमधल्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या चाळी यांचा पुनर्विकास करायचा असेल तर क्लस्टर हाच पर्याय आहे. आणि मला वाटतं जयस्वालजी, हा क्लस्टर आपला देशातला पहिला क्लस्टर आपण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं सुरू केलेला आणि हा पहिला क्लस्टर कंप्लीटही झाला आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला धन्यवाद देतो. मुंबईमध्ये जेवढे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे जे रखडलेले प्रकल्प आहेत, किंबहुना या धोकादायक इमारती ज्या आहेत त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. काही डेव्हलपर या ठिकाणी काम घेतात, 20-20 वर्ष काम करत नाही. आपलं रमाबाईचं तसंच झालं, रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर, बरोबर ना परागभाई? 20-25 वर्ष तिथं फक्त एकच बिल्डिंग झाली. त्यानंतर आम्ही ठरवलं की तिथं SRA आणि MMRDA द्यायचं. आता MMRDA सोबत आम्ही सिडकोला दिलेला आहे. ठाण्यामध्ये देखील क्लस्टर सुरू आहे. ठाणे महापालिका आणि सिडको काम करते. इथे MSRDC आहे, BMC आहे, महाप्रीत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या शासकीय आपल्या जी प्राधिकरणं आहेत त्यांना आपण जॉईंट व्हेंचरमध्ये घेतलेलं आहे. आता हे चांगले डेव्हलपर आहेत त्यामुळे कंप्लीट केलं, पण काही डेव्हलपर चतुर्वेदी घेतात काम आणि करत नाहीत, बरोबर ना? मग त्यांच्यासाठी जॉईंट व्हेंचर ठेवलेलं आहे आपण. आणि मग जे रखडलेले प्रकल्प जे आहेत ते टेकओव्हर करतील आणि हे MMRDA करेल, म्हाडा करेल, BMC करेल, त्याचबरोबर सिडको करेल, MIDC करेल. या सगळ्यांना आम्ही कामाला लावलेलं आहे. या सगळ्या आणि जे काही चांगले डेव्हलपर आहेत या लोकांसारखे चांगले लोक आहेत, हे इमारती पूर्ण करतील आणि त्यांची कामं ते करतील. पण ज्या इमारती पूर्ण होणार नाहीत, जे प्रकल्प रखडतील, त्यांच्यासाठी आपण जॉईंट व्हेंचर देखील केलेलं आहे. आणि म्हणूनच उद्देश आपला एवढा एकच आहे की मुंबई झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे हा एकमेव आपण संकल्प केलेला आहे. आणि लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. आता पूर्वी आणि आता तुम्ही पाहुण्यांना बोलवाल, आपल्या नातेवाईकांना बोलवाल तर त्या घरात आल्यानंतर त्यांनाही आनंद वाटेल, आमचा माणूस चांगल्या घरात राहतोय. मुलाबाळांची लग्न होतील म्हणतात ते. तुम्ही लग्नासाठी काय फंड बिंड देणार का? कॉर्पस फंड काय दिलाय की नाही? कॉर्पस फंड ठेवलाय की नाही? किती आहे? 6 लाख रुपये पर आपला टेनंटला. ते बरोबर द्या, त्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे. आणि नाहीतर मी आहे मग, कारण माझ्याकडे जयस्वाल बोलतात मी पण आहे. मी कधी कोणाला सोडत नसतो. माझ्या जनतेला चांगलं काम करणारा, चांगलं घर देणार त्याचा सत्कार करतो. पण जनतेला नाडणारा आणि अडवणूक करणाऱ्याला बरोबर नारळ देतो. त्यामुळे हे लोक चांगले आहेत. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांचं स्वप्न या अशा प्रकल्पांमुळे पूर्ण होईल. मुंबईतला मुंबईकर जो आहे, आज बरेचसे प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे. कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, इकडं वसई, विरार, नालासोपाऱ्यापर्यंत गेला आहे. त्या मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे, त्या मुंबईकराला आम्हाला पुन्हा मुंबईत आणायचं आहे. त्यांना घर द्यायचं आहे, हक्काचं घर द्यायचं आहे. त्यासाठीच या ठिकाणी क्लस्टरची योजना आम्ही केली. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर परागभाई तुम्ही आणखी कामं घ्या, कारण अशी कामं करणारा डेव्हलपर आम्हाला पाहिजे. चतुर्वेदींच्या बरोबर परागभाई आले, दोघं मिळाले. तुम्ही एकत्र आहे ना दोघं? त्यामुळे
चांगलं काम करा, आणखी क्लस्टर घ्या. संजय जयस्वालजी, परागबाईचं काम फास्ट आहे आणि 2 वर्षामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आहे, क्वालिटी काम केलेलं आहे. अशा लोकांना आपण मदत करू आणि जे डेव्हलपर चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. कारण मला आठवतं आहे की जेव्हा तुमची रिअल इस्टेट खतऱ्यामध्ये आली होती, धोक्यामध्ये आली होती, तेव्हा कोविड होता आणि हे ऑक्सिजनवर गेले होते सगळे डेव्हलपर. व्हेंटिलेटर लागणार होता. बरोबर आहे, खरं आहे ना. मी तेव्हा नगरविकास मंत्री होतो आणि मी तेव्हा सांगितलं यांना, हे सगळे गेले असते कामातून आणि परत काही व्हेंटिलेटरवरून रिटर्न आले नसते. मग मी यांनी मागणी केली माझ्याकडे की 50% प्रीमियम माफ करा, 50% प्रीमियम माफ करा. मग मी यांना सांगितलं, माफ केल्याने तुम्ही लोकांना काय देणार, आमच्या ग्राहकांना काय देणार, नागरिकांना काय देणार. तर मग आम्ही सांगितलं, स्टॅम्प ड्युटी जी आहे ती 50% केली ना आपण. मग जी 50% स्टॅम्प ड्युटी आहे ती तुम्ही भरणार का, म्हणजे माझ्या नागरिकाला एकही रुपया भरायला लागता कामा नये. याच्यावर तुम्ही कबूल असाल तर तुम्हाला 50% प्रीमियम आम्ही कमी करतो. आणि मग त्यांनी कबुली दिली आणि 50% स्टॅम्प ड्युटी भरण्याचं काम आपल्या डेव्हलपरनी केलं आणि म्हणून त्यावेळेस 50% प्रीमियम कमी करण्याचं काम आपण निर्णय घेतला आणि ते 2 वेळा तो निर्णय घेतला. त्यामुळे कोविडमधून हे वाचलेले आहेत आणि म्हणून त्यांना आपण म्हणून आता हे काम झालं ना बाबा. अरे बाबा, तो निर्णय घेतला नसता चतुर्वेदी तर तुम्ही बिल्डिंग बांधली असते का. त्यामुळे क्लस्टर जो निर्णय घेतला त्याचा मला खरंच आज आनंद आहे की या क्लस्टरमुळे इन्सेंटिव्ह त्यांना मिळत गेलं आणि इन्सेंटिव्हमुळे तुम्हाला जास्तीचं जागा आणि क्वालिटी घर आपल्याला देता आलं. मी इतरही डेव्हलपरना सांगेन की इथलं येऊन हे बिल्डिंग बघा तुम्ही आणि थोडा नफा कमी कमवा, पण लोकांचा दुवा घ्या, लोकांचा आशीर्वाद घ्या, तुम्हाला कामाला येईल. आणि म्हणून हे इमारत संजू जयस्वालजी, इतर जे डेव्हलपर आपले काम करतात SRA माडामध्ये, त्यांना हे दाखवा आणून, त्यांना दाखवा म्हणायचं हे काम बघा आणि हे काम बघा आणि हे असं काम करा. ही म्हणजे सेलची बिल्डिंग असते तशी रियाबची केलेली आहे आणि याचा मला आनंद आहे. मी पुन्हा एकदा मनापासून, यापेक्षा तुम्ही आणखी जास्ती लोकांना देणार असाल तर तुम्हाला आणखी आम्ही सवलत देऊ. आता मंत्री मीच आहे, नगरविकास मंत्री मीच आहे, म्हाडाचा आपला हाऊसिंग मंत्री पण मी आहे, माझ्याकडे SRA पण आहे आणि म्हाडा पण आहे ना. हो, नवीन चिखलवाडी त्याच्यात मी चिखलवाडीत आहे. अच्छा, मग ही जुनी चिखलवाडी आहे. इथं तर मला कोणी सांगितलं गावस्कर आणि कोण कोण होते, अशोक सराफ वगैरे इकडे राहून गेले. त्यामुळे ही ऐतिहासिक चिखलवाडी आहे आणि त्यामुळे चांगलं काम झालेलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की या मुंबईमधला ज्या काही झोपडपट्ट्या आहेत, ज्या धोकादायक इमारती आहेत, याचा पुनर्विकास रखडलेला ज्यांचा आहे त्याला चालना देण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणूनच मला आता आपल्या बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी या विभागाची जबाबदारी मला मिळाली आहे, याचा आनंद मला आहे. आणि म्हणून पंतप्रधान आवास योजना पण आपल्या मुंबईमध्ये आपण करतोय. प्रधानमंत्री महोदयांनी देखील सर्वांसाठी घरं हा संकल्प केलेला आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील मुंबईकरांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. हा 33(7) आहे ना, 33(9). आणि मला वाटतं आपण शिवडीमध्ये एक नवीन कायदा केला, 33 नाही, शिवडीमध्ये नाही, ते 85 बिल्डिंगला आपण केला, त्या 33-24 जे काही नियम नव्हते तेही मी करायला लावले यांना. मला काही करा, 33 लावा, 34 लावा, 35 लावा, पण आमच्या लोकांना चांगली घरं द्या, मोठी घरं द्या. आणि म्हणून पोलिसांना देखील BDD मध्ये आपण दिली ना घरं, वरळी, नायगाव, तेव्हा तर अगोदरच्या लोकांनी 50 लाख रुपये भरा म्हणून सांगितलं होतं. बरोबर आहे, 50 लाख रुपये भरा सांगितलं. मी म्हणलं कुठून भरणार 50 लाख. मग मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस, म्हणलं 15 लाख रुपयावर आपण केलं. ते 15 लाख रुपये भरायला लावले 50 लाखाच्या ऐवजी. बरोबर ना. आणि त्यामुळे या ठिकाणी
अनेक योजना आपल्याला राबवायच्या आहेत. सर्वसामान्य लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे यासाठी आणि चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. एक मॉडेल हे आपण लोकांसमोर ठेवू शकतो, चिखलवाडी, जुन्या चिखलवाडीचं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपले संजू जयस्वाल, त्यांची टीम यांचं अभिनंदन करतो आणि तुमच्या कमिटीचंही अभिनंदन करतो. आपल्या माई कुठे गेल्या? 29 वर्ष रखडलेला हा प्रकल्प आहे आणि म्हणून हा प्रकल्प पूर्ण केला. हां, तुम्हालाही धन्यवाद सगळ्यांना, तुम्हालाही सेक्रेटरी धन्यवाद, सगळ्या टीमला, कमिटीला धन्यवाद. आणि खास करून आपले पराग शाह आणि चतुर्वेदींना देखील. मी चतुर्वेदींना नेहमी सांगायचो, माझ्याकडे यायचे कामाला, परमिशन द्या हे द्या. मी त्यांना सांगायचो, अच्छा काम करो, क्वालिटी काम करो, नहीं तो सब रद्द कर देगा. बरोबर ना? माझा हिशोब अगदी रोकड्यामध्ये असतो. आणि म्हणून जे जे निर्णय कधी इतिहासामध्ये झाले नव्हते ते निर्णय आपण या हाऊसिंग च्या माध्यमातून, गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून घेतलं. आपण जयस्वालजी नवीन हाऊसिंग पॉलिसी पण आणली ना. परवडणारी घरं त्याच्यामध्ये लोकांना मिळाली पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना घरं मिळाली पाहिजे, नोकरदार आमच्या भगिनींना घरं मिळाली पाहिजे, शिकणाऱ्या स्टुडंट हॉस्टेल आपण झालं पाहिजे, आणि जे कर्मचारी आहेत, नोकरदार, कामगार, त्यांना घरं मिळाली पाहिजेत आणि सगळ्यांना घरं परवडणारी मिळाली पाहिजे. मुंबईतला माणूस लांब का जातो? कारण त्याला परवडत नाही म्हणून. आणि म्हणून परवडणारी घरं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर लाखांच्या संख्येमध्ये निर्माण झाली पाहिजे, यासाठी आम्ही हा क्लस्टरचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज देतो. चांगलं घर आहे, मी स्वतः बघून आलेलो आहे, चांगल्या सुविधा आहेत. अशा सुविधा या तुम्ही दुसऱ्या नवीन चिखलवाडीमध्ये पण अशाच प्रकारच्या इमारती उभ्या करा, त्याला काही अडथळा येणार नाही. आला तर त्या अडचणी संजू जयस्वाल त्यांची शंभरकर हे सगळे दूर करतील आणि लोकांना चांगल्या दर्जाची घरं या ठिकाणी मिळतील, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणखी काय बोलायचं नाही ना? हा, वर्किंग वुमन हॉस्टेलला पण आपण आपल्या नोकरदार भगिनींसाठी त्याला मान्यता ताडदेवमध्ये दिलेली आहे. आणि म्हणून 6 लाख रुपये आपण पर्पज देणार आहात. आणखी काय देऊ शकता का? अरे काहीतरी बाबा. हा, एक सगळ्यांना टीव्ही देऊन टाका, कलर टीव्ही. नाही, तसे दिलदार लोक आहेत. आता एवढ्यावर थांबूया, नंतर बघूया. हा, आणि टीव्ही मिळाली नाही तर सांगा मला. हा, आणि पुन्हा एकदा मनापासून देगा ना बाबा. हाँ, बोला है मैं तो देना पड़ेगा. पराग, हाँ, पराग बाईंनी स्वतः इंच पण सांगितले, 24 इंच. काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बघा, मी आल्यामुळे थोडा फायदा झाला ना. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा वाढदिवस आहे सेक्रेटरी, तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. चला, धन्यवाद. जय हिंद, जय श्री एकनाथ शिंदे साहेबांचा